नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून या पावसाळी अधिवेशन जे सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीची पहिली यादी 6 जुलै रोजी प्रकाशित होणार आहे। याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असतील, कोणते शेतकरी अपात्र असतील, कर्जमाफीसाठी किंवा 6 जुलैच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी शेतकऱ्यांना कुठली कामं करायची आहेत, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना कळेल। तर मित्रांनो, सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती आणि उल्लेख केलेला आहे की 6 जुलै 2026 रोजी म्हणजे येणाऱ्या 6 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी येणार आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे। जे शेतकरी 2017च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झाले होते, परंतु त्यांना प्रत्यक्षपणे लाभ भेटला नव्हता, असे 6.5 लाख शेतकरी आहेत आणि 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी तरतूद ऑलरेडी राज्य सरकारच्या माध्यमातून जुन्या कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत ती तरतूद केलेली आहे। पण ही जी कर्जमाफी आहे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी आहे 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत 2 लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही लागू करण्यात आलेली आहे। आणि जे शेतकरी रेग्युलर शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय हे सरकारने घेतलेला आहे। आता 6 जुलै 2026च्या म्हणजे 6 जुलै रोजी जी काही कर्जमाफीची यादी येणार आहे, तर या यादीमध्ये तुमचं जर नाव यायचं असेल तर तुम्हाला 2 महत्वाची कामे करायची आहेत। त्याच्यासाठी पहिलं महत्वाचं काम आहे की तुमच्या कर्ज खातं जे आहे, कर्ज खातं आणि तुमचं सेव्हिंग अकाउंट, तर या खात्याला तुमचा आधार लिंक किंवा आधार संलग्न असणं अत्यंत महत्वाचं आहे। जर यासाठी तुमचं जर आधार लिंक आधार संलग्न नसेल तर तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार नाही किंवा तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत, हे स्पष्टपणे राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। याचबरोबर जे काही केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढायला सांगले होते, तर शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे। तुमच्याकडे अद्यापर्यंत फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या, कारण की फार्मर आयडी नसेल तर तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार नाही। त्यामुळे स्पष्ट हे झालेलं आहे की 6 जुलैच्या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव यायचं असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे आणि तुमच्या कर्ज खात्याला आणि सेव्हिंग अकाउंटला तुमचं आधार लिंक असलं पाहिजे, याशिवाय तुमचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणार नाही। हे याचबरोबर दुसरं एक सगळ्यात महत्वाचं अपडेट म्हणजे जो 1 जून रोजी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा GR काढला, त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीसाठी पात्र झाले होते त्या शेतकऱ्यांना या नवीन कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार आहे, असं सरकारने सांगलं होतं। परंतु याच्यामध्ये विविध शेतकरी नेते असतील किंवा शेतकऱ्यांचा विरोध असेल किंवा आंदोलन असेल, उपोषण असेल, या सर्व पार्श्वभूमीवर पाहता की त्या सुद्धा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची कर्जमाफी नव्हे तर पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी द्यावी, यासाठी रविकांत तुपकरांचे आंदोलन, याचबरोबर रोहित पवारांचे आंदोलन आणि आंदोलन असेल, उपोषण असेल, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय का बदललेला नाही, परंतु यासाठी एक वेगळी समिती गठीत केलेली आहे। आता या समितीतून निर्णय काय येतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे, परंतु हा निर्णय बदलू शकतो। जरी तुमचं कर्ज 2019 ला माफ झालं होतं तरी देखील सुद्धा तुम्हाला 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो, परंतु सध्या 50,000 रुपयाचा लाभ मिळेल सरकार सांगत आहे। आता सध्या राज्याचं जे काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे की आमची जी कर्जमाफीची जी यादी आहे, आम्ही जी यादी सादर करणार आहोत तर ती 6 जुलै रोजी करणार आहोत आणि 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे आणि त्यापैकी जवळपास 20 लाख शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र होणार आहेत आणि ही कर्जमाफी साधारणतः 37,000 कोटींची असणार आहे आणि या कर्जमाफीसाठी जवळपास 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित आहे, अशी माहिती सरकारने सांगलेली आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात तुमचे काही इतर प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा, तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया। या माहितीसह मी तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।